ते ध्यान उभे विटेवरे सुंदर ते ध्यान उभे विटेवरे सुंदर ते ध्यान उभे विटेवरे सुंदर ते ध्यान उभे विटेवरे करकटवरे ठेवणे या करकटवरे ठेवणे या ठेवणे या करकटवरे ठेवणे या ठेवणे या करकटवरे ठेवणे या तुळसी हार गळा काचे पितांबर 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 आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर मकर कुंडले तळपाती श्रवणे कुंडाले तळपाती मकर कुंडले तळपाती श्रवणे मकर कुंडाले तळपाती श्रवणे कंटिक तुमने विराजित कंटिक तुमने विराजित विराजित कंठी कौतुमाने विराजित विराजित कंठी कौतुमाने विराजित तुळसी हार गळा काचे पितांबर 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 आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख मने माझे हेची सर्व सुख तो का मने माझे हेची सर्व सुख पहिला श्रीमुख आवडीने पहिला श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर पहिलो श्रीमुख आवडीने पहिलो श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा काचे पितांबर
तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरांतर याची जाण आवडे निरांतर याची जाण तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर विठोबार कुमार 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 कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे 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 हरि जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण 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 जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले ओ सुख झाले हो सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो सुख झाले हो सुख झाले हो साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव
माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत कृताची जोडे बहुत कृताची जोडे बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत कृताची जोडे बहुत कृताची जोडे म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली आभारी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठले म्हणून विठ्ठले म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर 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 बाप रखुमा देवी बर बाप रखुमा देवी बर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा परकुमा देवीवर परकुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम जय जय राम जय राम उठा उठी अभिमान उठे अभिमान उठा उठी अभिमान उठे अभिमान जाय ऐसे स्थळ कोण जाय ऐसे स्थळ कोण उठा उठी अभिमान उठा उठी अभिमान
जाय ऐसे स्थळ कोण जाय ऐसे स्थळ कोण जायणे शेखर कोण जायणे शेखर कोण जायणे शेखर कोण जायणे शेखर कोण ते पंढरीसी घडे हे पंढरीचे घडे ते हे पंढरीसी घडे हे पंढरीचे घडे खळा पाझर रोकडे खळा पाझर रोकडे तळा पावर गोरडे तळा पावर गोरडे तळा पावर गोरडे तळा पावर गोरडे ते या पंढरीसी घडे या पंढरीचे घडे ते या पंढरीसी घडे ते या पंढरीचे घडे खळा पाझर रोकडे खळा पाझर रोकडे खळा पाधर रोकडे खळा पाधर रोकडे खळा पाधर रोकडे खळा पाधर रोकडे नेत्री अश्रूंची आधारा नेत्री अश्रूची आधारा नेत्री अश्रूंची आधारा नेत्री अश्रूची आधारा कोठे रोमांच शरीरा 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 ते या पंढरीसी घडे ते या पंढरीचे ते या पंढरीसी घडे ते या पंढरीचे घडे खळा पाझर रोकडे खळा पाझर रोकडे खळा पाधर रोकडे खळा पाधर रोकडे खळा पाधर रोकडे खळा पाधर रोकडे तुका म्हणे काला तुका म्हणे काला तुका म्हणे काला तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला 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 ते या पंढरीसी घडे या पंढरीचे घडे ते या पंढरीसी घडे या पंढरीचे घडे या पंढरीसी घडे खळा पाझर रोकडे खळा पाझर रोकडे खळा पाझर रोकडे या पंढरीचे घडे या पाधर रोकडे या पाधर रोकडे या पाधर रोकडे बारको माय बारकुमार जय बारको माय बारकुमार बारको माय बारकुमार बारको माय बारकुमार बारको माय बारको माय बारको माय बारको माय बारको उठा उठी अभिमान उठा उठी अभिमान उठा उठे अभिमान
अभिमान जाय ऐसे स्थळ कोण जाय ऐसे स्थळ कोण ते या पंढरीसी घाडे ते या पंढरीसी घाडे जाय ऐसे स्थळ कोण जाय ऐसे स्थळ कोण ते या पंढरीसे घाडे ते या पंढरीसे घाडे उठा उठी अभिमान उठा उठी अभिमान उठा मोठे अभिमान उठा मोठे अभिमान जाय ऐसे स्थळ कोण जाय ऐसे स्थळ कोण ते या पंढरीसी घाडे ते या पंढरीसी घाडे जाय ऐसे स्थळ कोण जाय ऐसे स्थळ कोण ते या पंढरीसे घाडे ते या पंढरीसे घाडे खळा पाधर रोकडे आ विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय, पंकट स्वामी महाराज की जय. विठाला 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 कुंडली पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय, सद्गुरु वेंकट स्वामी महाराज की जय, सद्गुरु किसनगिरी बाबा की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव. उठा उठी अभिमान, उठा उठी अभिमान, जाय ऐसे स्थळ कोण, ते या पंढरीसी घडे, कळा पाझर रोकडे, नेत्री अश्रूंची धारा, नेत्री अश्रूंची धारा, कोठे रोमांच शरीरा, ते या पंढरीसी घडे, कळा पाझर रोकडे. तुका म्हणे काला, तुका म्हणे काला, कोठे अभेद देखिला, ते या पंढरीसी घडे, कळा पाझर रोकडे. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, तुझर चरण संतांची तुझर चरण संताची त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. संताची संताची त्यांच्या कृपादान मध्ये चालतारू, बाबाचे पदार तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ध्येयं सदा परिभवघ्नमभीष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं. भृत्यार्तिहं
प्रणतपाल भवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वंशी विभूषितकरा नवनीरदाभात् पीताम्बरा धरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर नमन माझे गुरुराया नमन माझे गुरुराया नमन माझे गुरुराया नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रया महाराज दत्तात्रया महाराज दत्तात्रया महाराज दत्तात्रया महाराज दत्तात्रया महाराज दत्तात्रया नमन माझा गुरुराया महाराज दत्तात्रया महाराज दत्तात्रया महाराज दत्तात्रया नमन माझे गुरु राया महाराज दत्तात्रया महाराज दत्तात्रया महाराज दत्तात्रया नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रया तुझी अवधूत मूर्ती आम्हा जीवांची विश्रांती जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण ते श्री गुरूंचे नमस्कारोनी आता आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिले मिया विठ्ठल 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 कुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय प्रतिवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी श्रावण मासानिमित्तानं आयोजित केलेला हा पंचदिनी कीर्तन महोत्सव आणि या कीर्तन महोत्सवामध्ये सेवेकरिता जो अभंग घेतला तो जगद्गुरू श्री तुकोबारायांचा 4 चरणाचा पंढरीचं महत्त्व प्रतिपादन करणारा असा अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल 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 ग्रंथराज ज्ञानेश्वरी 18वा अध्याय पारायण म्हणजे फक्त एकाच अध्यायाचं पारायण का हा म्हणजे काही ठराविक अध्यायांचं पारायण आणि त्याचप्रमाणे अखंड नामचिंतन सोहळा आणि या सोहळ्याची द्वितीय दिवसाची जी कीर्तनाची सेवा आहे ती आमचे गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण संतोषजी महाराज चौधरी की आळंदीला असताना महाराजांची आम्हाला खूप मोठी त्या ठिकाणी साथ होती की ज्या ज्या वेळेला मधुकरी नसायची त्यावेळेला महाराजांच्या तिथं जाऊन आम्ही सर्व लोक त्या काही असो महाराज कधी आम्हाला नाही म्हटले नाही त्या ठिकाणी जायचं आणि महाराजांच्या तिथं प्रसाद घ्यायचा आणि पुन्हा रूमवरती जायचं विठ्ठल विठ्ठल हा सोहळा खूप सुंदर आहे आणि आपण
सर्व भाविक सज्जन श्रोतृ मायबाप आपणही खूप भाग्यवान आहोत बरं का. काय असतं की प्रत्येक गोष्ट ही आपल्या प्रारब्धामध्ये असावी लागते आणि त्यावेळेला ती आपल्याला भेटत असते. म्हणून हा पवित्र असा श्रावण मास आणि त्या श्रावण मासामध्ये पवित्र अशी आपल्याला या ठिकाणी साधू संतांची संगत प्लस दुग्ध शर्करा योग म्हणजे आपल्याला तीर्थाचा वास घडतोय, साधू संतांची या ठिकाणी काय होते, सेवा घडते आणि त्यांची संगतीही आपल्याला या ठिकाणी घडते. शास्त्रकार असं सांगतात की दुर्लभम त्रयमेव तत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. विठ्ठल विठ्ठल म्हणून सुंदर अशा सर्वांच्या पवित्र अशा उपस्थितीमध्ये भगवान पंढरीश पांडुरंगाच्या असीम कृपेनं तथा सकल संतांच्या कृपा आशीर्वादन आणि समस्त आपली नेवासा खुपटी, त्यानंतर गोणेगाव असेल, किरडी असेल, वांगी असेल, आणखी पुणतगाव असेल, पाचेगाव असेल, त्यानंतर काही मंडळी श्रीरामपूरवरनं ही या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. म्हणजे त्या आपली जी पंचकृषी आहे नेवासा पंचकृषी, त्या पंचकृषीतील सकल भाविक सज्जनांच्या पवित्र अशा उपस्थितीमध्ये हा ज्ञानयज्ञ सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. तुम्ही विचारात पडले असतील की महाराज इकडनं आले, साताऱ्यावरनं आले आणि त्यांना इतकी गावाची नावं कशी माहिती. परंतु गोणेगावची आपली जी दिंडी जाते ना, कार्तिकी माऊलींच्या समाधी सोहळ्या करता जाते, त्या वारीमध्ये रामकृष्ण आश्रमाची, रामकृष्ण आश्रमामध्ये त्या ठिकाणी आळंदीमध्ये राहत असताना त्या दिंडीमध्ये जाण्याचा योग आला. आमची भेट झाली होती. नाव पठारे दादा, त्यानंतर बरीच मंडळी चेहरे या ठिकाणी ओळखीची वाटतात. गेली जवळपास या गोष्टीला 10 वर्ष होत आली की 10 वर्षापूर्वी दिंडीमध्ये 2-3 वर्ष चालण्याचा योग आला. म्हणजे ही पवित्र भूमी आहे नेवासा, म्हणजे त्या ठिकाणी जेथ महालय असे, म्हणजे माऊली ज्ञानोबारायांनी ज्या क्षेत्रामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली त्या क्षेत्रामध्ये आपल्या पूर्वजांना सगळ्यांनाच त्या ठिकाणी माऊलींचा सहवास लाभलेली अशी पवित्र अशी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या या कार्यक्रमाकरिता प्रमुख उपस्थिती श्री हरिभक्तीपरायण आपल्या भागाचं वैभव असणारे देवगड संस्थानचे आत्ताचे सध्याचे जे मठाधिपती आहेत असे असणारे स्वामी प्रकाशानंद गिरीजी असतील, आपले बाबा असतील भास्करगिरी बाबा असतील, गुरुवर्य जंगले महाराज शास्त्री असतील, आमचे गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण त्या ठिकाणी ऋषिकेश महाराज असतील, संतोष महाराज असतील, की लहानपण आमचं ह्या सगळ्यांच्या बरोबरच गेलं की महाराज आम्हाला त्या ठिकाणी पखवाजाचे क्लास घेण्याकरिता त्या आश्रमामध्ये येत असायचे. म्हणून सगळ्यांच्या या पवित्र उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेला हा ज्ञानयज्ञ सोहळा आणि ही द्वितीय दिवसाची ही कीर्तनरूपी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करण्याकरिता आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. पहा, चिंतन थोडंसं तुम्हाला पहिलंही ऐकलेलं असं वाटत असेल, परंतु तरी देखील आपण ह्या गोष्टी त्या ठिकाणी वारंवार ऐकल्या पाहिजेत. आता तुम्ही म्हणताल बुवा तुम्हाला घाम आला म्हणजे ही आज काय आहे, परीक्षेचं कीर्तन आहे की ज्यांनी हाताला धरून त्या ठिकाणी आम्हाला शिकवलं, आमचं बालपण ज्यांच्या सानिध्यात गेलं त्यांच्यासमोर आम्ही कधीही रिटर्न उत्तर देण्याची आमची कधीही हिंमत झाली नाही, परंतु आज त्यांच्यासमोर बोलण्याचा योग येतोय. म्हणजे हा सगळा योगायोग झाला आणि अशा या गुरूंच्या सानिध्यामध्ये परीक्षेचं कीर्तन या ठिकाणी देतोय. सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरू श्री तुकोबारायांचा आहे. जगद्गुरू तुकोबाराय आदी सकल संतांचं जर आपण वाङ्मय पाहिलं तर आपल्याला प्रत्येक संतांच्या वाङ्मयामध्ये आपली जी इष्टदेवता आहे पंढरीश पांडुरंग परमात्मा, या परमात्म्याचं त्या ठिकाणी स्तवन करणारे अभंग, या परमात्म्याचे गुणगान गाणारे अभंग, नव्हे नव्हे या परमात्म्याचं वास्तव्य ज्या ठिकाणी आहे असं असणारं हे पवित्र असं पंढरी क्षेत्र आणि या पंढरी क्षेत्राचं विशेष महत्व या अभंगातून जगद्गुरू तुकोबाराय प्रतिपादन करतात. विठ्ठल विठ्ठल
आपण विचार करतो की तीर्थक्षेत्राला इतकं का विशेष महत्व आहे, तर शास्त्र असं सांगतं, अन्य क्षेत्रे कृतं पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती. म्हणजे इतर ठिकाणी केलेली पातक, त्या पातकांचं क्षालन कुठं होत असतं, तर तीर्थाच्या ठिकाणी होत असतं. विठ्ठल विठ्ठल तीर्थाच्या ठिकाणी होत असतं. परंतु शास्त्रकार पुढे जाऊन सांगतात की तीर्थक्षेत्रे कृतं पापम वज्रलेपम भविष्यती. म्हणजे आपण तीर्थाच्या ठिकाणी जर पुण्यात्मक कर्म केलं तर आपल्याला त्या ठिकाणी आपल्या पुण्यामध्ये वाढ होते, आपल्याला पुढे चिंतनामध्ये ऐकायला भेटेल. परंतु आपण जर या तीर्थाच्या ठिकाणी येऊन जर तीर्थाचा जो नियम असेल, तीर्थाचं जे पावित्र्य असेल, तीर्थाच्या ठिकाणी जी आचारसंहिता साधू संतांनी घालून दिलेली आहे, त्यानुसार जर आपण या ठिकाणी आचरण केलं नाही तर त्या ठिकाणी वज्रलेपम भविष्यती. बरं का, ते कुठल्याही न जाये तीर्थाची बापे, मन संकल्पाची पापे न जाये तीर्थाचे बापे. म्हणजे काय होतं, तीर्थाच्या ठिकाणी आपण बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की आपल्याला कोणी पाहत नाही. बरं का, कचरा करत असताना, धर्मशाळेमध्ये इकडं तिकडं पुड्या खाऊन थुकत असताना, मिसरी लावून थुकत असताना आपल्याला वाटतं आपण कोपऱ्यामध्ये थुंकलो. परंतु या ठिकाणी CCTV कॅमेरा लावलेला आहे. ह्या जरी कॅमेऱ्यामध्ये आपण दिसलो नाही तरी वरच्याचा जो कॅमेरा आहे ना, तो एकदम फास्ट आहे. आपल्या प्रत्येक कृतीवरती त्याचं काय आहे, लक्ष आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की माय जाणे बापा तुका म्हणे मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा. विठ्ठल विठ्ठल बर का, आनंद वाटतो की आपल्या परिसरातील सगळी ज्ञानेश्वरी गाथा पाठ असणारी सर्व मंडळी आहे. म्हणून सगळ्यांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. सगळ्यांना विनंती करतो की तुमचंच लेकरू आहे, तुम्ही काय करा, थोडंसं सांभाळून घ्या, थोडा थोडा टेका देत चला. विठ्ठल विठ्ठल आपण पाहतो की या जगतामध्ये जो कोणी मनुष्य प्राणी आहे तो आपल्याला दुःखी असलेला पाहायला, बरं का, प्रत्येक जण आपल्याला दुःखी असलेला पाहायला मिळतो. महाराज वर्णन करतात, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे, जो देखे सो दुखिया बाबा. राजा दुखिया प्रजा दुखिया. या ठिकाणी आपण जो जीव पाहिला त्याच्या चेहऱ्यावरती थोडीशी तरी दुःखाची छटा आपल्याला पाहायला. मग हे दुःख आपल्या जीवनामध्ये का येतं, याच्या पाठीमागं कारण काय आहे? प्रत्येक जीवाच्या पाठीमागं दुःख आहे. या दुःखाला कारण काय आहे? विठ्ठल विठ्ठल प्रत्येक जीव दुःखी आहे आणि प्रत्येक जीवाचं दुःखाचं एकच कारण आहे, बरं का. प्रत्येक जीवाचं दुःखाचं एकच कारण आहे आणि ते कारण म्हणजे काय? अभंगाचं पहिलं चरण. ठीक आहे, असं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये त्या ठिकाणी महाराज सांगतात की अहंकार, बरं का, प्रत्येकाच्या जीवनामध्ये अहंकार, आपल्याला या मुद्द्यावरती विश्लेषण करायचं आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अहंकार नावाची जी गोष्ट आहे, जो विकार आहे, या विकारामुळे काय होतंय, प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी दुःख प्राप्त होतंय. पहा, पुंडलिक रायाच्या जीवनातील प्रसंग आहे. ज्या वेळेला कुकुट स्वामींच्या आश्रमामध्ये तीर्थयात्रा करत 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 पुंडलिक राया तीर्थयात्रा करत करत गेले. कुणाच्या आश्रमात? कुकुट स्वामींच्या आश्रमात. आता कुकुट स्वामींच्या आश्रमामध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी एक प्रसंग पाहिला की 3 स्त्रिया या काळ्या कुट्टवेशामध्ये त्या आश्रमामध्ये गेल्या आणि गेल्याच्या नंतर त्या आश्रमामध्ये त्या सर्व कामे करू लागल्या, सगळी कामं करू लागल्या. आता रात्री त्या आल्या, रात्रभर त्या ठिकाणी त्यांची सेवा सुरू होती आणि ती सेवा पाहत कोण होतं? त्या ठिकाणी पुंडलिक राया पाहत होते की त्या आल्या आणि आल्या तशा त्या कामाला लागल्या. मग
त्यांची ती सेवा पाहत असताना पुंडलिकरायाने त्यांचं निरीक्षण केलं आणि निरीक्षण केल्याच्या नंतर सकाळी पुंडलिकरायाने त्यांना पाहिलं. त्यावेळेला त्या कुकुटस्वामींच्या कुटियातून त्यांचं दर्शन घेऊन बाहेर निघाल्याच्या नंतर त्यांच्या चेहऱ्यावरती जे मालिन्य आलेलं होतं, त्या ज्या मळकट वेशामध्ये आलेल्या होत्या, त्या आता सकाळी पाहिल्याच्या नंतर एकदम शुभ्र आणि एकदम शुद्ध असं त्यांची चर्या त्या ठिकाणी दिसू लागली. आणि हे पाहिल्याच्या नंतर पुंडलिकराया अचंबित झाले. विठ्ठल विठ्ठल पुंडलिकराया अचंबित झाले आणि अचंबित झाल्याच्या नंतर त्यांच्या अंतःकरणामध्ये उत्सुकता निर्माण झाली की आपण यांच्याशी संभाषण साधलं पाहिजे, यांना प्रश्न विचारला पाहिजे. काय की तुम्ही येताना ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला तुमचं जे स्वरूप होतं, तुमची जी स्थिती होती ती एकदम मलिन होती आणि आता तुम्ही ज्या वेळेला निघालात तर तुमची एकदम तेजपुंज अशी कांती दिसते. हा कशाचा परिणाम आहे? हा कशाचा परिणाम आहे हे त्यांनी विचारलं. कुणाला? त्या 3 ज्या स्त्रिया आलेल्या होत्या त्यांना. आता त्या 3 स्त्रियांना विचारल्याच्या नंतर त्यांनी स्वतःचा पहिल्यांदी काय केला? परिचय दिला की मी कोण आहे, मी सरस्वती आहे, मी कोण आहे, मी गंगा आहे, मी कोण आहे, मी यमुना आहे. अशा प्रकारे तिघींनी त्यांचा परिचय दिला आणि परिचय दिल्याच्या नंतर तिघींना त्यांनी पुन्हा विचारलं की हे तुमचं स्वरूप असं पालटलं कसं? तर त्यांनी उत्तर दिलं की आम्ही ज्या वेळेला आलो त्यावेळेला सर्व लोक जी आहेत ती आमच्यामध्ये येऊन काय करतात? आपली पापं धुण्याचं काम करतात. सगळे लोक आपण काय करतो? तीर्थाच्या ठिकाणी आल्याच्या नंतर सगळी पापं आपली कुठे लागतात? त्या ठिकाणी गंगा पापम, म्हणजे गंगेच्या ठिकाणी आपण स्नान केलं की आपलं पातक निघून जातं आणि ते कुणाकडे जातं? ते गंगेकडे जातं. मग ते गंगेकडे आलेलं पाप, ती गंगा कुणाकडे जाती? तर ती गंगा साधू संतांकडे जाती आणि साधू संतांकडे गेल्याच्या नंतर आमच्या त्या आलेलं जे मालिन्य आहे, आमच्याकडे जे आलेलं पातक आहे, ते पातक काय होतं? त्या पातकाचं क्षालन होतं. विठ्ठल विठ्ठल मग हे पातक तुमचं इतकं या ठिकाणी जातंय, याचा अर्थ काहीतरी विशेष साधना या ठिकाणी असली पाहिजे. या ठिकाणी जे महात्मे आहेत त्यांच्याकडे काहीतरी विशेष साधना अशी असली पाहिजे. पहा, दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुषाः, म्हणजे पुण्यपुरुषाचं नुसतं दर्शन जरी झालं तरी आपल्या अंतःकरणाला त्या ठिकाणी आल्हाददायक आपल्या अंतःकरणामध्ये स्पंदन निर्माण होतं. बरं का? आपल्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी साधू संतांचं दर्शन झाल्याच्या नंतर आल्हाददायक स्पंदन निर्माण होतात. का? की शांता महंतो निवसंती संतो वसंत वल्लोकहितं चरन्तः तीर्णा स्वयं भीम भवार्णवजनान् अहेतु अन्यान् न पितारयन्तः. या संतांच्या ठिकाणी काय असतं? तर या संतांच्या ठिकाणी करुणा असते. या संतांच्या ठिकाणी प्रत्येक जीवाचा हिताचा कळवळा असतो. म्हणून बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. विठ्ठल विठ्ठल अशा असणारे हे शांत स्वरूपवान की जे ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी वसंतवत त्या ठिकाणी काय होतंय? वातावरण निर्माण होतंय. म्हणजे वसंतामध्ये वसंत ऋतू आला की हिरवे हिरवे गार गालीचे, हरितृणाच्या मखमालीचे, म्हणजे सर्वत्र काय होते? हिरवळ पसरते. सर्वत्र आपल्याला त्या ठिकाणी आनंदी वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळतं. एकदम प्रसन्न वातावरण त्या ठिकाणी निर्माण होतं. सांगण्याचं तात्पर्य काय? की साधू संत आपल्या जीवनामध्ये आले की आपल्याला सुद्धा तशी अनुभूती येते. विठ्ठल विठ्ठल हो. मग अशा प्रकारचे हे संत आणि त्या संतांकडे काहीतरी विशेष अशी साधना असली पाहिजे, हे जाणून घेण्याची उत्सुकता पुन्हा पुंडलिकरायाच्या अंतःकरणामध्ये झाली. मग पुंडलिकरायाने काय केलं? त्या तिघींचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन महाराजांच्या दर्शनाकरिता कुटियामध्ये गेले. आता महाराजांच्या दर्शनाकरिता कुटियामध्ये गेले. महाराजांचा नीतिनियम चालू होता, नीतिनियम सुरू होता, तरी देखील त्यांच्या शेंडीला त्या ठिकाणी पाळण्याची दोरी बांधलेली. बरं का?
पाळण्याची दोरी बांधलेली होती. मग पाळण्याची दोरी बांधलेली त्यांनी आश्चर्य झाले, पाहिले नेमकं काय भानगड आहे. उत्सुकतेने त्यांची जी देवपूजा आहे ती उरकेपर्यंत तिथंच बसले. तितिक्षा त्यांनी तिथं केली, प्रतीक्षा केली आणि प्रतीक्षा केल्याच्या नंतर महाराजांच्या नीतिनियम उरकल्यानंतर महाराजांना प्रश्न विचारला की महाराजजी, तुमच्याकडे या स्त्रिया आल्या, एकदम मलिन स्वरूपामध्ये आलेल्या असताना आता त्या जाताना खूप स्वरूपवाणी या ठिकाणी होऊन जाताना आम्हाला मी पाहिल्या. मग यांच्या स्वरूपामध्ये हा बदल घडवण्याचं सामर्थ्य तुमच्याकडे कुठल्या साधनेमुळे आलं? बरं का, कुठल्या साधनेमुळे आलंय? मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी कुठं गेलो नाही, कुठल्याही तीर्थाच्या ठिकाणी गेलो नाही. मग सगळ्या तीर्थामध्ये अग्रगण्य असं तीर्थ असणारं माऊली ज्ञानोबा राय त्याचं वर्णन करतात. सकल तीर्थाची धुरे जे का माता पितरे तयासे वेसी किर शरीरे लोन कीजे. माऊली ज्या प्रमाणे आपल्याला उपदेश करतात, ज्याप्रमाणे आपल्याला सांगतात, त्या ओवीनुसार एकतरी ओवी अनुभवावी, त्या ओवीची अनुभूती मी या ठिकाणी घेतोय. म्हणजे मी माझ्या आई वडिलांचं काय करतोय, आई वडिलांची सेवा करतोय. काय? मातरम पितरम चैव प्रत्यक्ष साक्षात देवतां विठ्ठल विठ्ठल.